नाही बाबा ओम्या, तुझ्यामुळे इथं माझी आई मला रोज ओरडते. तू तुझ्या आईला भेटतेस? मी बघ माझ्या आईला भेटत नाही. माहित आहे, म्हणून तर एक तडका पडल्यावर घरातून 2-3 दिवस बाहेरच निघत नाहीस. राणे तू जर माझ्यावर चुपकुळ्या नाही ना खेळत माझा दिल काचेकच होईल बघ. तुला एकदा नाही म्हणले कळत नाही करा. हो म्या हे कराटे तर दिल खाचा होईल. माझ्या बरेल नाद लावतेस वैर. शाळा बंद हे असं धंदा चालू आहे तुमचं. आणि काय करा ने कशाला नाद लागते का असल्या पोरांच्या. आणि ओ म्या सरळ एका रेषेत घरी जायचं कळलं का. आणि तू ग चल घरी. टिप्प काढतोय सोय झाला का राणी जायचा काव खाऊन. दाजी काय दाजी करतेस. आयला लगो तुला 17दा सांगितलं ती दिल खचा खचा करू नको तर तेच. आणि तर मेहरबान की राणीच्या बापाला गावला नाहीस, नाहीतर त्यानं तर तुझा दिल वरबाडूनच तुझ्या हातात दिला असता. दाजी तुम्ही माझ्या डोस बी टाकताय आणि सिरियस बी होताय. नेमकं काय झालं? काही सिरियस मॅटर आहे का? हो म्या यंदा आमची वावरं पडूनच राहते ती वाटतं. माणसांच्या वावरातली कुळवण आणि नांगरट चालू आहे, पण आमची वावरं अजून तशीच आहेत. का तर कुळवण आणि नांगरटीला घरी पैसे नाहीत ना. आईलाही किरकिर करते रे, पण तिचं बी एका मतानं बरोबरच आहे. मी कुठे कामाधंद्याला नाही ना, म्हणून ती किरकिर करते. आता वावरांची मशागत कशी करायची तोच प्रश्न पडलाय. हा दाजी एवढंच ना, मग गुस्सा की कोणाच्या तरी पायऱ्यात तुमची वावर कुळून बी होतील नांगरून बी होतील आणि तुम्हाला पैसे द्यायची गरज बी पडणार नाही. आईला का बरोबर आहे ओम्या तुझं. अरे पण वाडीत असा बैलांचा पैरा गावायचा कुठं. पहिल्यासारखी वाडीत बैल तरी राहिली ती. अरे जी ती आपली कुळवण आणि नांगरट ट्रॅक्टरनंच करायला लागले. आता तर माणसं पेरणी बी ट्रॅक्टरनंच करते ती. आईला का वाडीत असा पैरा कोणाचा शोधायचा. अहो दाजी त्या रम्याचा सत्याचा चालू आहे की पैरा चावरत चावरत चालू आहे बघा त्यांची नांगरट. चालतंय मग मी जातो, आत्ताच गाडी येतो त्यांची. तू बी चल की माझ्या बरं. नाही नको मला चुपकुळे खेळायची होती. काय लगा ननुल्या बाळा चिपकुळ्या खेळत बसतेस. चल येतो मी. बर तुला लेका पायऱ्यात घेतलं का नाही ते चुकलं माझं. जाऊ दे एवढं करून घेऊया. ए चालते ती का बैल सुरात. ए सोन्या तू माझ्या वावरात पायच का ठेवलास. आका माड्यावून येणार आहेस वावर तुझं. सत्या मला याचं तोंड बघायचं नाही. अरे मला तरी कुठं बघायचं तुझं तोंड. घालून काय लावलंय सोन्या. काय काम आहे बोल पटकन. बैल रकाड देत नाही. बर सत्या मला तुमच्या पायऱ्यात यायची आहे, म्हणजे तुझ्या पायऱ्यात यायची आहे. असं म्हणतोस. चालतंय की. चालतंय की काय चालतंय की. हे बघ एक बैल माझा आहे आणि मला यो माझ्या पायऱ्यात नग नको. सोन्या सोड कोण चल घेऊन. चालतंय. ए बाबा थांब लगेच सोड बैल. एक काम कर आज आणि उद्या राहू दे. परवाच्याला हा परवाच्याला. चालतंय चालतंय. सत्या परवापासून येतो तुमच्या पायऱ्यात आणि राम्यानं जर का मला घेतलं नाही तर मग खोंड सोडलंच म्हणून समज. बाबा तुला घेतलंय का नाही पायऱ्यात मग जा की या परवापासून. चालतंय. आणि जरा सुरात या का रेषेत नांगरे हा ना, कसं बी आडवं तिडवं रान हाणू नका आणि व्यवस्थित उत्साह राहा ना. तर भुसभुशीत झालं पाहिजे, पीक जोमानं उगावलं पाहिजे. अरे बाबा जा तू जा ये परवापासून. जातो जातो. चल वाशा चल चल चल. मी काय म्हणतोय येऊ गय. अरे जा ना. बैल व्यवस्थित हा ना. अरे जातोस का आता. या का रेषेत जाऊ दे. अरे जा नग शिकवू मला. चल वाशा वाशा या. कायला का बैल तुझ्या गतच आहे. अरे गप तू हान. चल वाशा ये. कुणाला पण घेते पायऱ्यात. चल
कर सोन्या पुढे निघालायस? निघालोय जरा काम होतं. अरे सांगाली खताची पोती संपतील परत, घेऊन ये लवकर. नाहीतर तुटवडा पडला म्हणजे बसशील बोंबलत. नाहीतर काय, आईला वर्षानुवर्ष ज्या गोष्टीवर बंदी आहे त्या गोष्टीचा कधीच तुटवडा पडत नाही. पण वर्षातनं एकदा आपल्या शेतकऱ्याची पेरणी येते आणि नेमका त्याच वेळेला बियाणांचा आणि खताचा तुटवडा पडतो. नेमका दोष द्यायचा तरी कोणाला रे? पण बघ तू घेऊन ये लवकर. मग आण लवकर. अरे माझ्याच कसं काय ध्यानात आलं नाही काय माहिती. सत्या चुकून माकून पदरात पडल्याला कधी नाकारायचं नसतं, पाप लागतं. अरे पल्ली म्हणजे देवाचं वरदान आहे, वरदान. आणि तू चुकून माकून तिच्या पदरात पडलायस. सोन्या सोन्या काय सोन्या? शे बघा तुम्हाला दोघांनी बी माहिती आहे, तुमच्या दोघांची लग्न होईना झाली ती. त्यामुळे मी सांगतोय तसं करा, एकमेकाच्याच गाड्यात माळा घाला आणि द्या लग्नाचा बार उडवून. तू घेपला का करू तर डोकं फिरले सकाळपासून आहोत आणून पोटात लागले ते कावळ वरडायला. आणि तुझं काय? जाऊ दे मला. चेकाळ पल्ली चेकाळ सत्या, तू बी विचार कर. हा पटतंय ना? सोन्या हा? ग बस, कुठं पण काय पण जुळवत जाऊ नकोस. दिवसभर उणगत असतोयस, जरा काहीतरी काम धंद्याचं बघ. आम्ही उंडगत असतो तू काय करते सत्याला असा घेऊन? असतायच आता आता मोदक चेकाळा खोलालतोय बागा. हा पल्ली सत्याचं काहीतरी दिसतंय मला. मोसम आहे मस्ताना मोदक हसलाना, आमचा सत्या खुश असताना. असल्या या गावात माझ्या मिठेचात नावाची गोजिरी गाती या गान झुलत या रान माझ्या तालावरी. अयो म्या काय रे तुझं इथं? राणे माझं वार तुझ्यात घुसलं का नाही? कशी रानात गाणी म्हणते. होय पांचाटा, कालायचा वरडा खाल्ला तेवढा बस नाही झाला का रे? राणे ह्या विषयावर आहे ना आपण सविस्तर चर्चा करूया. खाली बस. राणे खरं सांगू का, तुझी आई लई कुचकट आहे बघ, डांबराट तर पहिली. आता मला सांग बरं, काल तुझी आई काय म्हणली? माझ्या पोरीला नादाला का म्हणून लावते, म्हणजे मी तुला नादाला लावते होय ग? लई कुचकी आहे, आडगी तर एक नंबर. ओ म्या, मी तुझ्या आईबद्दल काय बोलते का रे? मग माझ्याच आईबद्दल काय बी बोलत का असतोस? तू माझ्या आईबद्दल काय बोलत नाही ग, पण तुझी आई लई कुचकी, आडगी तर पहिली आणि डांबराट नुसती नाही. पण तुझ्या आईसारखी वाढीत बाईक नाही बघ. ओ म्या, सारखं सारखं मार खाणं गरजेचंच आहे का रे? आता मी मार कशाला खाऊ? जरा मागं फिरून बघ. आता माग फिरून कशाला बघू बाया? बघ तरी. आता मेलो. अगं राणे तुझी आई लई चांगली आहे बघ, अख्ख्या वाडीत तुझ्या आईसारखी आई गावणार नाही बघ. आणि तू तर लई नशीबवान आहेस म्हणून तुला असली आई भेटली. आता तुला चांगली दिसायला लागली व्हायरा. बांबू मला कुचकट बिचकट म्हणतोयस व्हय? थांब तुला फकाटीने फोड. कुठे आहे ग ती फकाटी? थांब थांब, कुठं पळतोयस? आणि काय कराने 17ने सांगितलं असलं पोरांच्या नादी लागू नको. चल उठ घरी चल. होय हुश, मार खाता खाता वाचलं. दाजी एकटं का म्हणून बसली ती? का हो दाजी, का म्हणून एकटं बसलाय?
काल नव्हतं वय तुला सांगितलं, तसं अर्धच सांगितलं म्हणा. आय अजून बी लय किरकिर करते रे, आणि ती बी काय करील, घरी पैसाच नाही तर. ओम्या, घरातलं डबं रिकामं झालं ना की माणसाला काय सुचत नाही बघ. रात्रभर डोळ्याला डोळा नाही. का हो दाजी, गेलाय ना पायऱ्यात? अरे पायऱ्यात गेली, पण पुढचं काय, कुळवणं नांगरट होईल, पण पेरणी आले ती जवळ. बी आणायला पैसा नको होय, आणि वाडीत असं दुसरं काही काम बी नाही की जे करून 4 पैसे सुटतील आणि त्या पैशात बी आणून तेवढी वावरं तरी पेरून घे, असं बी नाही. दाजी, लहान तोंडी मोठा घास घेते, पण एक बोलू का? बोल की. तुमचा राग बाजूला ठेवा आणि त्या राम्याकडे जावा, तो काही ना काहीतरी काम देईल. बरोबर आहे ओमे तुझं, राग करून नाही चालायचं. त्या राम्याकडे काय ना काहीतरी काम असेलच. दडीत कुळवण चालू आहे, आत्ताच जाऊन त्याची गाठ घेतो. ओम्या, थँक्यू बरं का, बरं झालं आयडिया दिलीस. आणि ओम्या, किती बी कष्ट करायला लागू दे आता, पण यंदा वावरं पडून देणार नाही. चल येतो. ये ये, चल. अरे सत्या, अरे बाबा नीट हाण बैल, अरे नीट तास धरते आणि त्या पप्प्याला नीट बसू, न तर घावायचं तास खाली. हा, आपल्या डोक्याला ताप. अरे गप की बाबा, चे वा चे. अरे तो खाली गेला, धर त्या. बांधाव बसून चल चल. चायला हे कसलं पैर करी डोक्यावर बसले काय माहित. अरे नीट हाण. बांधा बसून नुसतं बाण्या मारते हा पप्या. चे अरे पप्या, अरे नीट धरून बस. अरे पडला बिडलास तर आमच्या डोक्याला ताप. हा, येत 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 आहे. रम्या, झालं वय वावर कुळवून? दिसना वय. अरे कसला पैर करी तू. हा, ही काय येळ झाली वय याची. जरा उशीरच झाला. बरं, तुझ्याकडे एक काम होतं. ए बाबा, अरे तुला आता घेतलंय की पैऱ्यात, आता दुसरी काही झंझट मारी माझ्या मागं लावणं कसा. अरे बाबा, ऐकून तरी घेशील का? बर बोल. जरा पैशाची नड होती. मग आता काय मी पैसे देऊ वय? यार फुकट नको मला. त्या बदल्यात तू सांगशील ते काम करायला तयार आहे मी. कष्टाचं खायची सवय आहे आपल्याला. तुला काम होय? काम, हा एक काम कर. अबे या 2-3 पट्या घे कुळून. मी आणि सत्या जातो जेवायला, आणि हे झालं की उद्या तिकडं माळाला जा. अरे तिकडं तरवा पेरलाय का नाही, ती जनावर लय ताप देतात बघ. तिकडं तेवढं कुपान घालून घे, आणि ते झालं की सांच्याला ये घरी, मग देतो तुला तुझ्या कष्टाचा मोबदला. हा चालतंय. हे सत्या, बाबा दे ह्याच्याकडे आहोत, आणि तू चल जेवायला. सत्या देकडे धरलं का सोन्या? येतो जीवन. चालतंय ना, तापटणं पण धर की. दे नुसतं नावाला. आणि सत्या, हा चापाटण्यानं बैलासनी हाणत नको जाऊ. अरे ते बी एक जीव आहेत, आणि बैलासनी चापाटण्याची नाही, मायाची गरज लागते. बरोबर. चल सोन्या, चल चल चला चल. ऐक, अरे लय भुका लागल्यात आहे. तू झालाय तुरका टिकत. हा, आय, आय.
आपल्याला उठवतंय का? अरे तुझ्या नादाला लागून आहे का नाही मी पण वाळायचो आणि तुझ्या पायऱ्यात येऊन अजून वाळायचो. चायला चल 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 चला ओ चल.
अशी देवाच्या घरात तोंड करून का बसलीस? खरं खरं सांग. अरे पव्या, सोन्याचं मला काही कळणच झालंय. सपने, आता तू काय बोलती मला कळणच झाले. जरा स्पष्टपणे सांग. अरे सोन्याला ज्या माणसावर भांडल्याशिवाय जमतच नाही, आज मी त्याला त्याच माणसाकडनं पैसे घेताना बघितलं. कुणाकडनं? अरे त्या रम्याकडनं. रम्याकडनं? अगं सोन्याला काहीतरी गरज असेल. अरे पण तो असं कुणाकडनं पैसे नाही घेत. ते बरोबर आहे तुझं. होय, तुम्ही दोघं इथं असं का म्हणून बसलाय? काय नाही. आणि होय अगं सपने, तुला सांगायचंच राहिलं. काल मी सोन्याला त्या सत्याची आणि त्या रम्याची बैल घेऊन जाताना बघितलं. त्याच्या खांद्यावर कळ होता आणि पुढे मागं बैल होती. ए पव्या, तुला काही कामधंदा नाही ती वैर? तिने संचळ्याला देवाच्या दारात मागत बसलाय. वाढ ग माझी बाय वाढ. अगं पल्ले, तुला काय डोकं बी आहे का नाही? अगं आता सिरियस मॅटर आहे. काय झालं? अगं आपल्या सोन्यानं त्या रम्याकडलं पैसे घेतलं वाटतं. सपने, सोन्याला काय एवढी पैशाची नड पडली? मी पण सकाळी सोन्याला रम्याच्या वावरात कुपन घेताना बघितलं. सपने, हा एवढं कसला विचार करतीस? सोन्या रम्याची एवढी कामं का करतोय? तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे आहेत. म्हणजे सोन्या दाजींच्या घरी त्यांच्या लई किरकिर करते, म्हणून तेच वाटलं यंदा त्यांची वावर पडून राहतील का काय, म्हणून त्या सत्यदान रम्याचा पहिरा धरला. आता वावर कुळवून नांगरून झाली, पेरणी आल्याजवळ. मी बियाणाला पैसे कुठायचं, वाडीत कोण मदत करणार बी नाही, म्हणून त्या रम्याच्याच रोजगाराला गेलं. आणि तेच कष्टाचे पैसे देताना तू बघितला असशील. सपने, कसल्या विचारात पडलीस? एवढं सगळं झालं तरी सोन्यानं मला एका शब्दाने बी नाही सांगितलं. होय रे सत्या, बोल की सोने. मी लगा तुमच्या पायरात आल्यापासून त्या राम्यानं काढता पायच घेतला या. पेरणीला लावलंय दोघांनी कामाला. तर काय, तुला पण मोठी हौस आमच्याच पैरेत याची. असू दे बाबा, आपली बी वावर पेरायचीच होती तर. दुसरा वाडीत कुठला पायरा हायवे तेव्हा ते बी आहेच म्हणा. असू दे आता काय. चल चल, हळू हळू. चल चल. हा, सपने, हो बघ दाजी कुरी हलती ती. वस वस. या 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 वस. या या ये ह्या बाजूला ये, ह्या बाजूला ये. अय गँगवार, कशावर आलाय? तुझ्यासाठी आम्ही परकी आहे र, पण आम्ही आलोय आपुलकीनं.
म्हणजे सोन्या, अरे तुझ्याकडे बियाणाला पैक नव्हतं तर मला नाही बाई सांगायचं. मी नानांच्याकडनं घेऊन दिलं असतं की तुला. काय करणार सपनी, शेतकऱ्याची अवलाद आहे, स्वाभिमान रक्तात ठासून भरलाय. त्यामुळेच कदाचित कष्टाचं खायची सवय आहे. आणि तसं बी सपने उदारी पादारीच्या बियाण्यापेक्षा कष्टानं पेरलेलं बियाणं जोमातच उगावतं बघ. चल रे सत्या, हानकुरी चल चल चल. आ सोन्या चल चल. अवश्या चल. चला चला चल चल. अंग तस चला.